नमस्कार. आज आपण द्राक्षबागेसंदर्भात एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. विषय आहे कृषी जिप्सम. हो बरोबर. कॅल्शियम सल्फेट. प्रश्न येतो की हे प्रत्यक्ष वापरायचं कसं, म्हणजे बागायतदारांनी काय पद्धत वापरावी जेणेकरून हे फायदे मिळतील. हो, योग्य पद्धत आणि योग्य वेळ साधणं महत्वाचं आहे. सर्वसाधारणपणे जमिनीचा प्रकार आणि तिचं परीक्षण केलं असेल तर त्या अहवालानुसार प्रति एकर साधारणपणे 200 ते 500 किलो जिप्सम वापरायला सांगतात. 200 ते 500 किलो प्रति एकर. हो, पण हे जमिनीवर अवलंबून आहे. आणि लक्षात घ्या, हे काही दरवर्षी करायचं नाहीये. साधारणपणे दर 2-3 वर्षांनी एकदा वापरलं तरी पुरेसं ठरतं. अच्छा, दरवर्षी गरज नाही म्हणजे. नाही, सहसा नाही. जमिनीच्या गरजेनुसार. आणि वर्षातून कधी वापरावं, कोणती वेळ जास्त फायद्याची ठरते. बरं, याच्यासाठी काही प्रमुख वेळा आहेत. एक म्हणजे जर नवीन बाग लावत असाल तर लावणीपूर्वी जमिनीच्या मशागतीच्या वेळीच मिसळून टाकणं चांगलं. म्हणजे सुरुवातीलाच. हो. दुसरं म्हणजे फळ काढणी झाली की त्यानंतर किंवा वेली जेव्हा विश्रांतीच्या काळात असतात, म्हणजे साधारण हिवाळ्यात, तेव्हा जमिनीत कॅल्शियमचा साठा वाढवण्यासाठी याचा वापर करता येतो. काढणीनंतर. ठीक आहे. तिसरं म्हणजे जर जमिनीत क्षारतेची समस्या स्पष्ट दिसत असेल किंवा जमीन खूपच घट्ट चिकट झाली असेल तर ती सुधारायला गरजेनुसार कधीही वापरता येतं. समजलं. म्हणजे गरज असेल तेव्हाही वापरू शकतो. हो. आणि हे जमिनीत मिसळायची पद्धत काय, नुसतं फेकून द्यायचं की काही वेगळं करायचं. नाही, नुसतं फेकून नाही चालणार. शक्यतो जिप्सम शेणखतात किंवा कंपोस्ट खतात मिसळून घेतलं तर उत्तम. आणि मग ते संपूर्ण बागेत जमिनीवर सारख्या प्रमाणात पसरावं. अच्छा, खतात मिसळून. हो. आणि त्यानंतर लगेच हलका ट्रॅक्टर किंवा रोटावेटरने ते मातीच्या वरच्या थरात म्हणजे साधारण 4-6 इंच खोल मिसळून घ्यावं. म्हणजे मातीत मिक्स झालं पाहिजे. अगदी. आणि एक महत्वाचा मुद्दा, पाणी देण्यापूर्वी जिप्सम टाकलं तर ते लवकर विरघळतं आणि मुळांपर्यंत पोचायला मदत होते. ओके, पाणी देण्याआधी. हो. आणि जर ठिबक सिंचन असेल तर जिथे पाणी पडतं म्हणजे त्या ओल्या पट्ट्यात, वेटेड झोन म्हणतात त्याला, हो हो. त्या पट्ट्यात जिप्सम टाकणं जास्त प्रभावी ठरतं, कारण पाणी तिथेच जास्त मुरणार आहे. समजलं. म्हणजे योग्य प्रमाण, योग्य वेळ आणि योग्य पद्धत वापरली तर जिप्सम खरंच द्राक्षबागेसाठी एक महत्त्वाचं साधन ठरू शकतं. निश्चितपणे. आणि हा केवळ तात्पुरता उपाय नाहीये, तर जमिनीच्या आरोग्यात एक प्रकारे दीर्घकालीन सुधारणा घडवून आणायला मदत करतं. तर आजच्या आपल्या या चर्चेतून हे अगदी स्पष्ट होतंय की कृषी जिप्सम हे द्राक्षबागेसाठी एक महत्त्वाचं भूसुधारक आहे. ते फक्त कॅल्शियम आणि सल्फर पुरवत नाही, तर जमिनीची भौतिक रचना सुधारून तिला सच्छिद्र बनवतं. हो. पाण्याची झरपण्याची क्षमता वाढवतं आणि मुळांच्या वाढीसाठी चांगलं वातावरण तयार करतं. बरोबर. अर्थात हे सगळं साधण्यासाठी जमिनीचं परीक्षण करून योग्य मात्रा ठरवणं, योग्य वेळ निवडणं आणि योग्य पद्धतीने वापरणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. आणि ह्या सगळ्या माहितीच्या आधारावर एक विचार मनात येतो की आपण जमिनीच्या आरोग्याकडे केवळ तात्पुरत्या उत्पादन वाढीच्या दृष्टीनं पाहतो. ते योग्य आहे का? की द्राक्षबागेच्या दीर्घकालीन टिकाऊपणासाठी आणि खरं तर पुढच्या पिढ्यांसाठी जमिनीची सुपीकता जपण्याचा दूरगामी विचार करणं अधिक महत्त्वाचं आहे.